आमच्याकडे पाण्याची भीषण टंचाई आहे. दरवर्षीच उन्हाळा लागल्यानंतर भरपूर पाण्याचं म्हणजे पाणी इथं भेटत नाही आम्हाला. जनावरांना व प्यायला वगैरे हे भेटत नाही. पाणी विहिरींचे एकदम खाली गेलेलं आहे. म्हणजे पाणीच राहिलेलं नाही. आम्हाला टँकरांना पाणी येतं. ते पण 2-2, 3-3 दिवसाआड पाणी येतं. त्याच्यामुळं आम्हाला खूपच बिकट परिस्थिती झालेली आहे. किती वर्षापासून अशी परिस्थिती? माझ्या वय आज आहे माझं वय 27 वर्ष. 27 वर्षापासून अशीच परिस्थिती. अगोदर कसं होतं परिस्थिती आई-वडिलांची? त्यावेळेस बी अशीच होती. 50-60 वर्ष झाले माझ्या आई वडिलांना अशीच परिस्थिती आहे. अजून पाण्याची? पाण्याची खूपच टंचाई आहे. पाण्याचं अजून कुठला हे भेटत नाही. काय मागणी करशाल? कसं पाणी? वाटतं आम्हाला दररोज पाणी भेटावं असं उन्हाळ्यात. जी पाण्याची परिस्थिती अशी 2-4 महिने कमीच पडतं पाणी उन्हाळा लागला म्हणजे. किती वर्षापासून असं पाणी? असं तरी 30-40 वर्षापासून असं आहेच पाण्याची परिस्थिती उन्हाळ्याला. आता कशी येतं पाणी? आता टँकरनं पाणी येतं पण दिसाड पाणी देते ते. आता आज आज पहिल्याच दिवशी पाणी दिलं आणि कधी भागतं त्या पाणी? नाही, भागत नाही म्हणून तर मग त्यांनी रोज द्यावं बा पाणी असं टँकरनं आलं म्हणजे. विहिरींना पाणी आहे का? विहिरीला आता पाणी कमी पडून गेलं, पाणीच नाही राहिले विहिरीमध्ये. जनावरांना जनावरला मग याच्यातूनच पाणी पाजायचं. पुरतं का? पुरत नाही पण आता काय 2 टिपडे मध्ये काय पुरतं पाणी. ते म्हणे आता आम्हाला थोडं थोडं सर्वांना द्यायचं म्हणे. मग गावात टँकर खाली करायचं. पण मग दिवसाड नाही तर मग 2 दिवसा रोजचा जरी आला टँकर ते चालेल.